शिंदेंकडून खासदार विकत घेण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाचा खळबळजनक आरोप. शिंदेंचा ठाकरेंच्या मुळावर घाव. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटानं केल्यानंतर आता ठाकरे गटानं खळबळजनक आरोप केलाय. शिंदे गटानं थेट खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय. सांसदों ने ही कल दिल्ली में स्पष्टीकरण दिया है और ये लोग पैसे का लालच बता के कुछ ऑफर देके लोग खरीदी करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन पार्टी सिर्फ पैसे पे नहीं चलती, पार्टी विचारों से चलती है. वो शिवसेना का प्रमुख जी का विचार लेके चलने वाले शिवसैनिक जहाँ के वहाँ है. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास आणखी वाढलाय. त्यांचे 57 आमदार निवडून आलेत, तर ठाकरे गटाचे केवळ 20 आमदार आहेत. आता सरकार स्थिर सावर झाल्यानंतर शिंदे गट ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून वारंवार दावे केले जात आहेत. यावरच संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी आम्हाला फोडण्याचा प्रयत्न केला तर डोकं फोडू असा दम शिंदे गटाला भरलाय. तर उपमुख्यमंत्री असल्यामुळे सर्व संपर्कात असतात असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय. आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात तरी तुमचं डोकं फुटेल. आणि माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस बिलीस बाजूला ठेवा, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बाजूला ठेवा, आणि हिम्मत असेल, मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव, मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे. अरे भाई देखो, मेरे साथ तो सब लोग मेरे से बात करते हैं, सब लोग मेरे, सब पार्टी के लोग मेरे से बात करते हैं, क्योंकि मैं काम करने वाला हूँ. हर पार्टी के लोग मेरे से संपर्क में रहते. इसका आप राजनीतिक अर्थ क्यों निकालते हो? दुसरीकडे दिल्लीत ठाकरेंच्या सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिलाय. आमची वज्रमूठ असून आम्ही पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. असं असलं तरी मुळावरच घाव घातल्यानं उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेत. केंद्रातील मोदी सरकार टीडीपी आणि जेडीयूच्या आधारावर आहे. त्यामुळे ठाकरे आणि शरद पवारांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न होतोय. ठाकरेंचे खासदार खरंच एकनिष्ठ राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणणाऱ्या शिंदेंचं ऑपरेशन टायगर कुठल्या वळणावर जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.